Dear friends and students, today we are going to study about the next part in our poem Nose versus Eyes. In this poem, the poet wants to suggest us the criticism on judiciary system, the criticism on lawyers, and criticism on the judge who takes the side of injustice or who takes the side of wrong person. In this poem, Nose versus Eyes, poet this is an imaginative poem written by William Cooper, and in this poem, poet wants to suggest us some of the criticism on human being. This poem, Nose versus Eyes, is a satire on judiciary system. It is a satire on human being. Satire means विडंबन. तर या कवितेतून कवीनं काय केलेलं आहे, काय व्यक्त केलेलं आहे या कवितेतून, तर नोज वर्सेस आयज या कवितेतून पहिल्यांदा समरी सांगून घेतो तुम्हाला की या कवितेतून कवीनं अशी इमॅजिन केलं आहे, कल्पना केलेली आहे आणि मानवावरती विडंबन, आपली जी कोर्ट सिस्टम आहे ना त्याच्यावरती उपहासात्मक टीकात्मक दृष्ट्या लिखाण केलेलं आहे की काही वेळेला असं होतं की खरा न्याय एका व्यक्तीचा असतो आणि एखाद्या गोष्टीवरती खरा अधिकार एका व्यक्तीचा असतो, पण त्या अधिकार त्याला न मिळता चुकीच्या व्यक्तीला मिळतो, डिसजज होतं, अन्याय होतो, एखाद्या खऱ्या माणसावर अन्याय होतो. लाईक दिस इथंसुद्धा एक स्ट्रगल किंवा कंप्लेंट आहे आणि हा जो वाद आहे म्हणजे स्ट्रेंच किंवा कॉन्टेस्ट आहे, कशाविषयी आहे तर चष्मा, हा जो चष्मा आहे याच्यावर अधिकार कुणाचा, म्हणजे नाकाचा, म्हणजे नाकावर चष्मा टेकतो, नाकाच्या वरती हे दोन्ही बाजू अशा टेकतात म्हणून चष्मा आणि चष्म्यावर अधिकार, म्हणजे नाक नसेल तर चष्माच घालता येणार नाही म्हणून चष्म्यावरती अधिकार नाकाचाच. पण आता खरा चष्मा कोणासाठी बनवला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहीत आहे. स्पेक्टॅकल इज मेड ओनली फॉर द आयज बट राईट गोज इन द साईड ऑफ नोज. मग आता अधिकार कोणाचा हे चर्चा, तर्क वितर्क, भांडण गेलं कोर्टात. तर चष्मा कोण वादी प्रतिवादी झाले कोर्टातले, तर नोज वर्सेस आयज, नाक आणि कान हे कोर्टात भांडण गेलं. कोर्टात लॉयर म्हणून कोण काम पाहू लागलं, टंग, जीभ ही वकील, दोन्ही बाजूचा वकील जीभ, टंग आपली. आणि जज म्हणून कोण काम पाहू लागलं तर इथं इयर, इयर म्हणजे कान हे न्यायाधीश म्हणून, जज म्हणून काम पाहू लागलं. आणि मग शेवटी बाजू मांडताना टंग ॲज अ लॉयर, ॲज अ ॲडव्होकेट, टंग टोटल समजा 6, 4, 10 स्टांजा आहेत, त्यातले जवळजवळ 6-7 स्टांजाज जिभेनं बाजू मांडली ती नाकाच्या बाजूनं, आणि तीच जीभ पुन्हा बाजू मांडाय गेली चष्मा कुणाचा तर डोळ्याचा, हे शेवटचे 2 कडव्यात. पण जिभेच्या बाजूनं तिला तेवढं एव्हिडन्सेस म्हणजेच उदाहरणं मांडता आली नाहीत किंवा पुरावे सादर करता आले नाहीत. साहजिकच चष्म्यावर अधिकार कुणाचा तर चष्म्यावर अधिकार हा विथ एव्हिडन्स म्हणलं तर नाकाचाच झाला. खरं चष्मावर अधिकार डोळ्याचा पाहिजे होता, पण तो गेला नाकाच्या बाजूनं अधिकार, का तर एव्हिडन्सेस नाहीत. म्हणजेच इथं कवीला एक सुचवायचं यातनं की क्रिटिसिझम ऑन ह्युमन बिईंग, रिअल बाजूला राहतंय आणि अनरिअलवर न्याय होतोय, म्हणजे इट्स अ डिसजज टू आयज. अँड खरा तर चष्मा कोणाच्यासाठी बनवला आहे, डोळ्यासाठी. चष्मा हा नाकासाठी युजलेस आहे, पण चष्म्यावर अधिकार हा बिलॉंग्स टू नोज साईड. तर ही जी पद्धती आहे ही जनरली ह्युमन बिईंगमध्ये होते. हीच पद्धती बाहेरच्या लिगल प्रोफेशन कोर्टामध्ये सुद्धा होते आणि हे चुकीचं आहे असं कवीला इथून सांगायचं आहे, सुचवायचं आहे. तर यासाठी आपण आता पेजवरती बघत आहात तुम्ही पोएम नंबर 2.5 नोज वर्सेस आयज रिटन बाय
विल्यम कुपर. ही इज अ रोमॅन्टिक पोएट, 19th सेंचुरी पोएट, अ पोएट ऑफ नेचर. आणि त्या काळचे पोएट जे आहेत त्यांची नावं सांगतो मी की नेचर आणि निसर्ग आणि निसर्ग कवी. विल्यम वर्ड्सवर्थ, P.B. शेली, लिली, बायरन, कीट, विल्यम हुपर, विल्यम वर्ड्सवर्थ, ग्रीन, लिली आणि मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्सवर्थ अँड हे आपले विल्यम कुपर. तर बघूया पोएम पेज नंबर 87. नोज वर्सेस आयज. कम्प्लीट द वेब विथ द हेल्प ऑफ ॲडजेक्टिव्ह युज्ड टू डिस्क्राईब द आयज अँड नोज इन ऑल रिस्पेक्ट टू आर डन फॉर यू. तर डोळ्याविषयीचे विशेषण ॲडजेक्टिव्ह सांगा, 2 करून दाखवलेत. आणि 2 नाकाविषयीचे ॲडजेक्टिव्ह सांगा. तर आयज विषयी दिले त्याने ब्युटिफुल आणि डिसर्निंग. तर बाकी लिहू शकता. आयज ब्युटिफुल, काइंड, ड्रीमी, प्रोबिंग, एक्सप्रेसिव्ह असं आयज विषयीचे ॲडजेक्टिव्ह. आणि नोज विषयीचे ॲडजेक्टिव्ह लिहून दिलेत बघा मी तिथं. शार्प, पॉइंटेड, सेन्सिटिव्ह, डिसर्निंग हे नोजचे ॲडजेक्टिव्ह आहेत. आता खाली काही शब्द आहेत तिथंच टेबलमध्ये. गिवन बिलो ॲक्टिव्हिटी नेक्स्ट बघा. गिवन बिलो आर सम वर्ड्स फ्रॉम लिगल टर्मिनॉलॉजी यूज्ड इन द कोर्ट अफेअर्स. डिस्कस अँड कम्प्लीट द टेबल अकॉर्डिंगली. खाली काही शब्द दिलेले आहेत की जे कोर्टात वापरले जातात. उदाहरणार्थ ॲफिडेविट. तर ॲफिडेविटचा अर्थ काय तुम्हाला माहीत असू द्या. डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ॲफिडेविट हा शब्द सारखा लागतो. ॲफिडेविट करावं लागतं. मग ॲफिडेविट म्हणजे काय तर बघा, रिटर्न स्टेटमेंट कन्फर्म बाय द ओथ. एक शपथपत्र असतं, लिखित शपथपत्र. ऑर अफर्मेशन फॉर यूज ॲज एव्हिडन्स इन कोर्ट. कोर्टामध्ये एक पुरावा म्हणून सादर करण्याचं एक पत्र असतं. आर्ग्युमेंट, वादविवाद. इट्स अ स्टेटमेंट युज्ड टू कन्व्हिन्स पीपल युअर ओपिनियन इज करेक्ट. म्हणजे तुमचं मत मांडायसाठीचे हे आर्ग्युमेंट, वादविवाद असतात. कन्सेंट टू गिव्ह परमिशन ऑर ॲग्री. एखाद्याला परवानगी देणे किंवा सहमत होणे. काउन्सिल इज काउन्सिलिंग म्हणजे एखाद्याला परिवर्तन करणं, परस्युडिंग करणं असं बी होतं. पण काउन्सिलिंग म्हणजे ॲडवाईस, सल्ला देणे. जजमेंट, इट इज डिसिजन मेड बाय अ जज. न्यायदान, न्यायाधीश देऊ शकतो. ट्रायल, फॉर्मल मीटिंग इन अ लॉ कोर्ट. फॉर्मल मीटिंग इन अ लॉ कोर्ट. कोर्टात असणारी एक कायदेविषयीची मीटिंग म्हणजेच ट्रायल. व्हर्डिक्ट म्हणजे काय बघा. इट्स अ डिसिजन गिवन बाय जज ॲट द एंड. इट्स अ व्हर्डिक्ट म्हणजे काय, वकिलांनी सगळ्या दोन्ही बाजू ऐकून घेऊन दिलेला निर्णय म्हणजे व्हर्डिक्ट. निकाल. कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट बघा काय, क्रिमिनल ऑफेन्स, गुन्हेगारी किंवा गुन्हा. डिसओबिंग फ्रॉम अ जज, कायद्याचं उल्लंघन. नोटीस, आपण म्हणतो नोटीस आली कोर्टातनं आली वगैरे वगैरे. तर तसं नोटीसचा अर्थ काय, इट्स वन ऑफ द लेटर टू इन्फॉर्म ऑर टू आस्क. एक पत्र असतं काय चौकशी किंवा माहितीविषयीच. आणि स्टे ऑर्डर म्हणजे स्थगिती, कोर्टातून मिळते बघा. एनजंक्शन इज ऑर्डर, कोर्ट ऑर्डर नॉट टू डू समथिंग. ही कोर्ट ऑर्डर असते, काय हालचाल करू नका, स्टे राहा, थांबा. तसंच पुढं लास्ट पार्ट बघा. नेम द 5 सेन्सरी ऑर्गन अँड प्रोव्हाइड द प्रेजेस ॲडम प्रोव्हर्स रिलेटेड टू देम. 1 इज गिवन फॉर यू. 5 ज्ञानेंद्रिय, सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय कोणती आपली. त्यापैकी आपल्या कवितेत 4 आले ते बघा. पहिलं नोज, आईज, टंग आणि इयर, सेन्सरी ऑर्गन. 5वं कुठलं, स्किन, त्वचा. तर 5 ज्ञानेंद्रिय लक्षात ठेवा, माहीत असू द्यात. नोज, आईज, टंग, इयर आणि स्किन. तर प्रत्येकाचं एक एक वाक्य द्या म्हणलंय. टू टर्न अ डीप इयर, बहिरा. टू टर्न अ ब्लाइंड आय, आंधळा. टू बी अ थिक स्किन, जाड कातणीचा. टू टेस्ट सक्सेस, चव म्हणजे जिभेविषयी. आणि स्मेल समथिंग फिशी, नाकाविषयीची टेस्ट. या कवितेतून इथं व्यक्त केलेले आहे. तर आपण आणखी या कवितेबद्दल पुढच्या तासाला आता बघूया. टिल देन वी आर गोइंग टू स्टॉप हिअर.
थँक्यू. पुढच्या तासाला आपण कवीचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघून मग कवितेचं लाईन बाय लाईन मिनिंग बघूया. ओके. राम जय राम जय जय राम राम जय